नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 28 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या NMS परीक्षेतील सॅट पेपरमधील ए संचाचं उत्तरसूची तयार करणार आहोत। तर सर्वप्रथम व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। चॅनलवर नवीन जर असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही उत्तरसूची पाठवा। तर हा स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट आहे। यामध्ये आपल्याला संच ए आहे, ए संचाची आपण उत्तरपत्रिका बघत आहोत। तुमचे प्रश्न क्रमांक जे आहे ते वेगवेगळे असू शकते। आता आपण विज्ञान विषयाची उत्तरसूची बघणार आहोत। तर ए संचामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या अणुसंशोधन केंद्रामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्र जे आहे तिथे आहे। बऱ्याचदा गुगलवर काकरापार हे दाखवत आहे, पण काकरापार किंवा राजस्थान हे चुकीचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, मृत समुद्राची क्षारता म्हणजेच पाण्यातील क्षाराचे द्रावण किती आहे? तर साध्या समुद्राचे जे नॉर्मल समुद्र असतात त्या समुद्राच्या पाण्याची क्षारता जी असते ती 3.5% एवढीपर्यंत असते। मग त्यापेक्षा जास्त जर असेल तर त्या समुद्राला आपण मृत समुद्र असं म्हणू शकतो। म्हणून याची मृत समुद्राची पाण्याची क्षारता जी आहे ती 33.7% आहे, याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। पुढीलपैकी वेगळा धातू ओळखा। इथे पहा, Fe म्हणजे आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर। आयर्न, ॲल्युमिनियम आणि कॉपर हे तीनही काय आहेत? मेटल्स आहेत, धातू आहेत। आणि गॅलिलियम मात्र हे काय आहे? धातू नाही आहे, म्हणून हा वेगळा धातू आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा। पहा, फॉस्फरस प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतो। मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करते। पोटॅशियम प्रथिन हरितद्रव्य व पेशीद्रव्य यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे। झिंक संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणे। झिंकमध्ये संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करण्याची कॅपॅसिटी असते। तर याच्यातलं अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे। ह्यात खालचे ते तीनही पर्याय आहेत ते अतिशय योग्य आहेत आणि फॉस्फरस हा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न घेऊया आपण। आशा करते सगळ्यांचा पेपर अतिशय छान गेलेला असेल आणि तुमची उत्तरं, मी जे उत्तरं सांगत आहे त्या उत्तरांशी तुमची उत्तरं जुळत असेल। याचा रिझल्ट लागेलच, पण आपण तोपर्यंत आपली उत्तरसूची तपासून घेऊया। प्रश्न क्रमांक 5 आहे, अन्न आम्लारीयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचे आहे? पित्तरस, पर्याय क्रमांक 1 आहे पित्तरस, दुसरा आहे स्वादुरस आणि तिसरा आहे आंत्ररस आणि चौथा आहे जाठर रस। तर अन्न आम्लारीयुक्त करणे हे कार्य जाठर रसाचे आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे 5व्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणू संस्था डॅश डॅश ही विषाणू संदर्भातील संशोधनाची कार्य करते। राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुण्याला आहे आणि त्यामुळे विषाणू संदर्भामध्ये जे काही संशोधनाचे कार्य आहे ते पुणे येथील विषाणू संस्था करत असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। जर तुम्हाला मराठीमध्ये जर काही अडचण येत असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा पेपर तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर खालील आकृतीमध्ये भूस्तरिका ओळखा। भूस्तरिका दिलेली आहे, पहा इथे आकृती दिलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला भूस्तरिका ओळखायचं आहे। भूस्तरिका म्हणजे हा आकृतीच्या जो खोडासारखा भाग दिसत आहे, आपला फुलासारखा भाग दिसत आहे, बोंडा म्हणू शकतो आपण याला, त्या भागाला भूस्तरिका असं म्हटलेलं आहे। मग
पर्याय कोणता आहे? इथे या आकृतीला नाव दिलेलं आहे पहा. इथे या चित्रामध्ये सी नाव दिलेलं आहे, म्हणजे सी जो भाग आहे तो भूस्तरिका आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. 8वा प्रश्न आहे. तुमच्या सेटमध्ये वेगवेगळे प्रश्न असू शकतात. प्रश्न व्यवस्थित चेक करा जेणेकरून तुमचे उत्तरं कन्फ्युजन होणार नाही. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे गोल्गी संकुल, तंतुकणिका, रिक्तिका, लयकारिका. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे, लयकारिका. लयकारिका ह्या पेशीमध्ये घडणाऱ्या चयापचय क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था आहे. त्यानंतर प्रश्न 9 आहे. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोठे आढळतात? तर ह्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त मधुमेहाचे रुग्ण आढळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये सगळेजण साखरेचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. गोड जास्त खातात ना, असं एक कारण असू शकतं, हो की नाही? चला पुढचा प्रश्न घेऊया. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. पहा, क्षय आजार दिलेले आहे आणि आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू दिलेले आहेत. क्षय हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुली याच्यामुळे होतो. अतिसार हेपॅटायटिस, पटकी व्हिब्रिओ कॉलरी, विषमज्वर साल्मोनेला टायफी. पहा, आता हे प्रत्येक जे विषाणू दिलेले आहेत ते विषाणू काय आहेत? हे आजार होण्यासाठी कारणीभूत आहे. पण पर्याय क्रमांक 2 जे आहे अतिसार होण्यासाठी हेपॅटायटिस कारणीभूत नाही. हेपॅटायटिस या विषाणूमुळे कोणता आजार होतो? कावीळ हा आजार होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते विसंगत जोडी आहे. त्यानंतर प्रश्न 11वा आहे पहा. लाकूड, कपडे आणि कोळसा इत्यादी घनरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? त्याचं विचारित करायची गरज नाही आहे, कारण लाकूड, कपडा आणि कोळसा ह्या घनपदार्थांना जर आपण आग लावली तर त्याच्यापासून ती जी आग होते ती अवर्गीय प्रकार आहे त्याचा. खालीलपैकी कोणत्या पेशीत तंतुकणिका नसतात? श्वेत रक्त पेशी, रक्तपट्टिका, चेतापेशी, लोह रक्तकणिका. लोह रक्तकणिकेमध्ये तंतुकणिका नसतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 12व्या प्रश्नाचं उत्तर असेल. 13वा प्रश्न आहे. डॅश डॅश या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावलेला आहे. पहा, ए या रक्तगटाचा ए, बी आणि ओ याचा शोध कार्ड लिनियस या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आणि ए बी या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. 14वा प्रश्न आहे. निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटास डॅश डॅश ठोके पडतात. पहा, अतिशय सोपे प्रश्न आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुमचा अभ्यास झालेला होता त्यामुळे तुम्हाला हा पेपर नक्कीच सोपा गेलेला असेल. निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात हे आपल्याला माहिती आहे. आपण जसे विज्ञान शिकतो 6वी पासून तेव्हापासून आपल्याला माहिती आहे की निरोगी माणसाचे हृदयाचे ठोके हे 72 असतात. भरतपूर अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे? तर भरतपूर अभयारण्य जे आहे ते पाणपक्षी म्हणजे पक्ष्यांच्या स्थानांतरणासाठी किंवा स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे पाणपक्षी जे आहे ते बाहेर देशातून भरतपूर अभयारण्यामध्ये विशिष्ट ऋतूमध्ये येतात आणि तिथे काही दिवस वास्तव्य करतात आणि पुन्हा ते परत आपापल्या मूळच्या ठिकाणी निघून जातात. त्यानंतर 16वा प्रश्न. स्पिग्मोमॅनोमीटर या यंत्राने खालीलपैकी काय मोजतात? तर याच्यामध्ये रक्तदाब मोजतात. सगळ्यात सोपं आहे. पर्याय क्रमांक 2 16व्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. त्यानंतर एका धातूच्या ठोकळ्याचे वस्तुमान 10 किलोग्रॅम असून त्याची लांबी 50 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची 30 सेंटीमीटर आहे. टेबलावर धातूचा ठोकळा आकृतीप्रमाणे ABCD आणि BCFG नुसार ठेवल्यास प्रयुक्त दाबातील फरक काढा. पहा, या ठोकळ्याप्रमाणे प्रयुक्त दाब किती आहे आणि असं ठेवलं तर प्रयुक्त दाब किती आहे, दोघांतील काय करायचं आहे
फरक काढायचा आहे. तर याचं पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर असेल. 2920. अनियमित परावर्तन संबंधित खालील दिलेल्या विधानातून चुकीचे विधान निवडा. पहा, विधान दिलेले आहे अनियमित परावर्तनासंबंधी. समांतर किरणाचे आपाती कोन सारख्या मापाचे नसतात. पृष्ठभागावर काढलेल्या स्तंभिका समांतर असतात. परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरतात. परावर्तनाचे नियम पाळले जातात. पहा, परावर्तन नियमित असू दे किंवा अनियमित असू दे, परावर्तनाचे नियम जे आहेत ते पाळले जातात. परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरतात, बरोबर आहे. समांतर किरणाचे आपाती कोन सारख्या मापाचे नसतात. आणि पर्याय क्रमांक बी जो आहे, पृष्ठभागावर काढलेल्या स्तंभिका ह्या समांतर असतात, समांतर नसतात त्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे काय आहे, चुकीचे विधान आहे. जेव्हा वायुगोल 19वा प्रश्न आहे, जेव्हा वायुगोल आकुंचित होतो त्याचे तापमान वाढते. हे घडण्यामागील कारण गुरुत्वीय स्थितीत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होत असते. प्रश्न 20वा आहे, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. इथे तापमान दिलेले आहे, काही वस्तू दिलेल्या आहेत त्यांचे तापमान, आणि इकडे तापमानाचे उदाहरणाने तापमान दिलेले आहेत. तर मानवी शरीराचे तापमान कसे असते, 37 अंश सेल्सिअस असते. कक्ष तापमान 72 अंश फॅरनहीट. पाऱ्याचा गोठणबिंदू 234.35 केल्व्हिन आणि पाण्याचा उत्कलन बिंदू 212 अंश फॅरनहीट. मग पर्याय 1चं डी, 2चं सी, 3चं बी आणि 4चं ए असा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 1चं डी, 2चं सी, 3चं बी आणि 4चं ए. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय असेल, याचं बरोबर उत्तर असेल. खाली दिलेल्या पर्यायातून विधान पूर्ण करा. जेव्हा ध्वनीचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसरण होते तेव्हा हवेचे कण ध्वनी तरंगाच्या दिशेने गतिमान होतात. निर्माण झालेले संपीडने आणि विरलने स्थिर राहतात. पहा, ध्वनी निर्माण झाल्यानंतर काय होते, संपीडनं आणि विरलनं हे काय असतात, पुढे 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 लोटले जातात. मग ते स्थिर राहतात का, नाही. हा पर्याय चूक आहे, पहिलाही चूक आहे. ऊर्जेचे स्थानांतरण ध्वनी तरंगाच्या दिशेने होते. आता ऊर्जा म्हणजे काय, ध्वनी जिथून निघाला तिथून ऊर्जेचे स्थानांतर काय होते, तरंगाच्या दिशेने होत असते. हवेच्या दाबात फरक होत नाही, हे पण चूक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, निर्माण होणाऱ्या विभवांतराशी स्तंभ ए, बी आणि घटाशी स्तंभ ए जोड्यात जुळवा. योग्य पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे आपल्याला. पहा, घट ए मध्ये घट दिलेले आहे, स्तंभ ए मध्ये घट दिलेले आहे आणि स्तंभ बी मध्ये त्यांचे विभवांतर दिलेले आहे. तर स्तंभ ए मध्ये जो घट दिलेला आहे तो कोरडा घट. कोरडा घटचं जे विभवांतर असतं ते 1.2 व्होल्ट एवढं असतं. त्यानंतर पर्याय क्रमांक दुसरा जो घट आहे लेड ॲसिड घट. लेड ॲसिड घटचा जो विभवांतर असते ते 2 व्होल्टपेक्षा जास्त असते आणि NaCd घट जो आहे त्याचं विभवांतर जे आहे ते 1.2 व्होल्टपेक्षा कमी असतं. मग पहा, इथे काय दिलेलं आहे, पहिल्याचं ए, दुसऱ्याचं सी, पहिल्याचं ए, दुसऱ्याचं सी आणि तिसऱ्याचं बी दिलेलं आहे. इथे पहिल्याचं ए कुठं आहे, फक्त इथं आहे. म्हणून पर्याय, आता बाकीचे जे पर्याय आहे आपण बघत बसण्यापेक्षा पहिल्याचं ए माहिती आहे आपल्याला, 1.2 व्होल्ट जे आहे ते विभवांतर आहे, त्यामुळे हाच पर्यायाचं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2, 22व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असू शकतं. अजूनपर्यंत आपल्याला महाराष्ट्र शासनाची जी काही NMMS परीक्षेसंदर्भातची उत्तरसूची आपल्याला अवेलेबल झाली नाही, हे आपण स्वतः उत्तर काढलेले आहेत. मग यामध्ये काही त्रुटी असू शकतात, असं नाही म्हणत की 100% हे जे प्रश्नाची उत्तर सांगत आहे ते बरोबर आहे, पण ही काही अंशी बरोबर असणारच आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चितच या उत्तरसूचीचा वापर, तुम्हाला किती मार्क मिळतील किंवा तुम्ही पात्र होऊ शकता का ह्यासाठी बघायचं आहे. आणि कुणीही टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण ही उत्तरसूची म्हणजे काही
फायनल उत्तर सूची नाही आहे, आपण ही तयार केलेली आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 23वा, ए आणि बी या दोन पदार्थांचा विशिष्ट उष्मा अनुक्रमे सी आणि 3C आहे. त्यांना सारख्या प्रमाणात उष्मा दिला तर त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 3x व 7x असतील तर त्यांच्या तापमानात वाढीतील गुणोत्तराचे प्रमाण काढा. आता याच्यासाठी जे थेरम करायचं आहे, सोल्युशन करायचं आहे, ते सोल्युशन मी आता करत नाही. पण त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला 7:1 हे आपल्याला काय मिळेल, त्याच्या उष्मा वाढीतील गुणोत्तराचं जे प्रमाण आहे किंवा तापमान वाढीतील जे गुणोत्तराचं प्रमाण आहे ते 7:1 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. 24वा प्रश्न आहे 3 सेंटीमीटर व्यासाच्या आणि 28 सेंटीमीटर लांबीच्या धातूच्या नलिकेतून प्रकाशाच्या परावर्तन आकृतीत दाखवल्याप्रमाणे निरीक्षित केले. नळीत पहिले परावर्तन 4 सेंटीमीटरवर आढळून आले. परावर्तन पुन्हा पुन्हा म्हणजे अनेक वेळा घडून येईल, कारण इथून इथपर्यंत जायचं आहे. 28 सेंटीमीटर लांबीची नळी आहे. या 28 सेंटीमीटर लांबीच्या नळीतून परावर्तन होत राहणार आहे. तर हे परावर्तन किती वेळा होणार आहे हे काढायचं आहे. तर सरळ सरळ काढायचं आहे. हे जे 28 आहे, 28 सेंटीमीटरची नलिका आहे, म्हणून या 28ला पहिले परावर्तन जे आहे ते 4 सेंटीमीटरवर होणार आहे. म्हणून 28ला 4 जर आपण डिवाइड केलं तर 4 7 28, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पहा, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण NMS आणि स्कॉलरशिप, नवोदय अशा स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक असे व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येत असते आणि याचा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होईल. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायाचा विद्युत घंटेच्या कार्याचा अचूक पर्याय निवडा. पहा, पर्याय दिलेला आहे. पर्यायामध्ये विद्युत घंटा कशी कार्य करते हे दाखवलेलं आहे आणि त्याचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. तर पहा, सर्वप्रथम परिपथ पूर्ण होते. कोणतीही ॲक्टिव्हिटी घडायची असेल किंवा परिपथ जर सुरू केलं नाही आपल्याला तर पुढची क्रियाच होणार नाही. मग परिपथ पूर्ण झाल्यानंतर परिपथातून विद्युतधारा वाहते. विद्युतधारा वाहिल्यानंतर गुंडाळे चुंबक बनते आणि गुंडाळे चुंबक बनल्यानंतर ध्वनी निर्माण होतो. ध्वनी निर्माण झाल्यानंतर परिपथातील विद्युत प्रवाह थांबतो. म्हणजे D आणि B आणि शेवटी E. ACDBE पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 27वा आहे आपला. सेट ए बघत आहोत आपण. तुमच्या प्रश्न सेटमध्ये कदाचित वेगवेगळ्या क्रमांकाला हे प्रश्न आलेले असतात, त्यामुळे तुम्ही थोडं काळजीपूर्वक उत्तरं चेक करा, नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल. सगळेच तुमचे उत्तरं चूक वाटतील तुम्हाला. पहा, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा. ABCD चे नामनिर्देशन केलेला अचूक पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडा. पहा, इथे आपल्याला माहिती आहे की ही काय आहे, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. आपण सूर्यग्रहण, चंद्रग्रहण बघितलेलं आहे, शिकलात तुम्ही. भूगोलमध्ये शिकता, विज्ञानमध्ये सुद्धा शिकता, हो की नाही. तर हा सूर्य आहे. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जेव्हा पृथ्वी असते तेव्हा पृथ्वीची जी छाया आहे ती कोणावर पडते, चंद्रावर पडते. म्हणजे D कोण आहे, पृथ्वी आहे, हे कळालं आपल्याला. त्यानंतर C जो आहे तो चंद्र आहे, कारण पृथ्वीची छाया कोणावर पडलेली आहे, तुमच्या माझ्यावर तर नाही पडली ना, तर ती कोणावर पडलेली आहे, चंद्रावर पडलेली आहे. म्हणजे C जो आहे तो चंद्र आहे. एवढं क्लिअर झालेलं आपल्याला. D पृथ्वी आहे आणि C चंद्र आहे. आता याच्यामध्ये पहा, D पृथ्वी आणि C चंद्र कोणत्या याच्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये C चंद्र नाही आहे, प्रछाया, आणि D चंद्र दिलेला आहे, त्यामुळे हा पर्याय चूक आहे. एलिमिनेशन मेथड वापरू शकता तुम्ही इथे. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो त्याच्यामध्ये C चंद्र दिलेला आहे आणि D पृथ्वी दिलेली आहे, त्यामुळे A आणि B चा विचार करायची गरज नाही आपल्याला, कारण मेन काय आहे तर पृथ्वी आणि चंद्र. पृथ्वी D आहे आणि चंद्र C आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. याला काही चॅलेंज असणार नाही. आणि
ए जी आहे ती प्रछाया आहे, मुख्य छाया आहे आणि बी जी आहे ती उपछाया आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर 28वा प्रश्न आहे, अणूच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी विकिरण प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? तर हा जो अणूचे अंतरंग जो घटक आहे किंवा अणूचे अंतरंग विकिरणाचा प्रयोग जो आहे तो अर्नेस्ट रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, परत सांगते विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जो आहे ह्या 29 क्रमांकाचा प्रश्न हा तुमच्या पेपर सेटमध्ये वेगळ्या क्रमांकावर असू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक उत्तरं चेक करा. डाल्टन यू हे एकक कशाच्या मोजमापासाठी वापरतात? तर डाल्टन हे एकक जे आहे ते अणुवस्तुमान मोजण्यासाठी वापरतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, 22 कॅरेट सोने हे कोणत्या धातूचे संमिश्र असते? तर पहा, पहिला पर्याय आहे सोने आणि पारा. सोने आणि पारा कधीही एकत्र नसतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सोने आणि ॲल्युमिनियम हे सुद्धा नसते. सोने आणि मॅग्नेशियमचं सुद्धा कोणतेही संमिश्र नाही. तर सोने हे 22 कॅरेट सोने हे सोने व चांदी किंवा तांबे ह्या दोघांचे संमिश्र असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे 30व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 31वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते CNGचे वैशिष्ट्य नाही? CNGचे वैशिष्ट्य कोणते नाही? आता CNG प्रत्येक कारमध्ये उपलब्ध आहे, म्हणजे बरेच वाहनांमध्ये CNGचा वापर केला जातो. तर पुढील पर्याय वाचू आपण, म्हणजे आपल्याला सहज पटकन उत्तर सांगता येईल. CNG जो आहे तो सहज पेट घेतो, बरोबर आहे. सहज वाहून नेता येत नाही, पर्याय क्रमांक 2 जो आहे तो सहज वाहून नेता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, CNG ही जी गॅस आहे किंवा CNG गॅस जी आहे ती कारमध्ये आपण वापरतो किंवा व्हेकल्समध्ये वापरतात. मग व्हेकल्समध्ये ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येत नाही का? कारण CNGवर कार किंवा व्हेकल्स चालतात. याचा अर्थ CNG हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वाहून नेता येतात. परंतु इथे काय सांगितलेलं आहे की सहज वाहून नेता येत नाही. पुढचे प्रश्न पर्याय वाचण्याची गरज नाही आपल्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. 32वा प्रश्न आहे, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती पुढीलपैकी कशासाठी वापरतात? रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती ही एकाच द्रावणातील 2 किंवा अधिक विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी वापरलेली असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 33वा प्रश्न आहे, अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? यासाठी 2n² हे सूत्र पुढीलपैकी कोणी प्रतिपादित केलेले आहे? म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञाने हे मांडलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नील्स बोर या शास्त्रज्ञाने अणूच्या कवचातील इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त संख्या किती असू शकते हे सांगण्याचं जे काही सूत्र आहे ते नील्स बोर या शास्त्रज्ञाने मांडलेलं आहे. नवसागराचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? नवसागराचे रेणुसूत्र जे आहे ते NH4Cl हे आहे. याला नवसागर म्हणतात. Na2CO3 सोडियम बायकार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम सल्फेट. हे सोडियम सल्फेट आहे, सोडियम कार्बोनेट आहे आणि हे सोडियम बायकार्बोनेट आहे. आणि पर्याय क्रमांक 3 जो आहे तो काय आहे? नवसागर याचे सूत्र दिलेले आहेत. 35वा प्रश्न आहे आणि शेवटचा विज्ञान विषयाचा शेवटचा प्रश्न आहे आपला, दह्यामध्ये कोणते आम्ल असते? अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण दररोज दही खातो, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे किंवा बऱ्याच जणांना माहिती आहे की दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. तर अशाच प्रकारे गणित विषयाचे सुद्धा आपण उत्तरसूची लवकरच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचवा, म्हणजे शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरच आपण गणित विषयाची सुद्धा उत्तरसूची घेऊन येणार आहोत.